बाळासाहेबांच्या लाज वाटायला पाहिजे। बाळासाहेबाला सांगतो तुम्ही कपड्यात राहा, नीट राहा। आज तुम्ही जे बोलताय ती तुमची भाषा योग्य नाही। आज रिपब्लिकन पक्षामुळे तुम्हाला सगळं मिळालं। तुम्ही गाडीत जे फिरताय त्याला फक्त रिपब्लिकन पक्षामुळे तुम्हाला गाडीत फिरायला मिळालं। मला तर वाटतंय की तुम्ही महाराज नसाल, महाराज नसाल, महाराज नसाल, महाराज नसाल। रिपब्लिकन पक्ष माळशिरस तालुक्यात 1990 सालापासून किंवा पॅन्थर अस्तित्वात असल्यापासून या माळशिरस तालुक्यात दलित समाजाची ताकद मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या प्रमाणावर ताकद असल्यामुळं जो तो पक्ष रिपब्लिकन पक्षाकडे ओढा घेतो आणि त्याप्रमाणे माळशिरस तालुक्यामध्ये पहिल्यापासूनच की रिपब्लिकन पक्ष आपल्या सोबत असल्याशिवाय आपण सत्तेत येऊ शकत नाही। ही प्रत्येक प्रस्थापितांची किंवा याची भूमिका असते। त्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाने पण माळशिरस तालुक्यामध्ये आपण सत्ता स्थापन करावी या भूमिकेतून या माळशिरस तालुक्यातील रिपब्लिकन पक्ष आहे। माळशिरस तालुक्यामध्ये आपला उमेदवार सत्तेत जावा, आमदार व्हावा, खासदार व्हावा, ही आमची पण भूमिका आहे। आम्हाला वाटतं की रिपब्लिकन पक्ष सत्तेत असावा। त्याप्रमाणे आम्ही आता जिल्हा परिषदला की रिपब्लिकन पक्ष सत्तेत जावा म्हणून माळशिरस तालुक्याचे अध्यक्ष मिलिंद सरतापे यांना जिल्हा परिषदला निवडून यायच्या बेसवर जिथं रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार निवडून येईल त्या बेसवर आपण जागा मागितली आणि त्याप्रमाणे आपल्याला जागा दिलेली आहे। आपण आपली युती रिपब्लिकन पक्षाची भाजप बरोबर आहे। भाजपचा आमदार राम सातपुते यांच्याकडे पण आम्ही मागणी केली होती, परंतु पडायच्या जागेवर रिपब्लिकन पक्ष कदापि सहन करणार। आम्ही जिंकायच्या उद्देशानं आतापर्यंत या माळशिरस तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा माणूस सत्तेत जावा ही भूमिका आपली नेहमी राहिलेली आहे आणि त्याप्रमाणे भीमराव सावंत असतील, अनिल सावंत असतील यांना आपण सत्तेत पाठवलं, बाळासाहेब दांजे असतील यांना सत्तेत पाठवलं, परंतु सत्तेची मस्ती आणि सत्तेची जी गुरमी असते की रिपब्लिकन पक्षानं त्यांचं पद घालवले, आम्हाला पदावरनं घालवलं। पण बाळासाहेब दांजे जे आज बोलतायत की बाळासाहेब दांजेमुळे रिपब्लिकन पक्षातून आम्हाला पदमुक्त व्हावं लागलं, पदमुक्त व्हावं लागलं। बाळासाहेब दांजेला मी आता ह्याच्याकडून सांगतोय की बाळासाहेब आम्ही तुमच्यासाठी करायच तर काय, तुम्हाला आमदारकी दिली, तुम्हाला जिल्हा परिषद दिली, तुम्हाला पंचायत समिती दिली, तुम्ही निवडून आला, तुम्ही तुमच्या जवळच्या माणसाचं तर तुम्ही चांगलं केलं का? आज तुमच्या बरोबर रजनीश होता, मिलिंद सरतापे होता, आमच्या तालुका अध्यक्ष धनंजय पवारनं त्यांना सांगितलं की तुमच्या जवळच्या माणसाचं तर तुम्ही चांगलं करा, परंतु त्याने कोणाचंही चांगलं केलं नाही। स्वतःच पोट भरण्यासाठी आणि स्वतःचा धंदा चालवण्यासाठी त्यांनी त्यांचा प्रोग्राम राबवला। तर मला बाळासाहेब दांजेंना सांगायचं आहे की तुम्हाला संधी दिली असती, पण गद्दारी हे जे शब्द आमच्या अंगावर पडलाय, तुम्हाला ज्यांनी निवडून दिलं, ज्यांनी तुमच्यासाठी हे केलं, त्याग केला, त्या कार्यकर्त्यांचं काय? आज आम्ही मोहिते पाटलाकडे गेलो त्याच्याकडे उमेदवार मागायसाठी, मिलिंदच्या अगोदर आम्ही त्यांचेच उमेदवार मागितले असते जर गद्दारी केली नसती तर। गद्दारी म्हणजे कधी गद्दारी केली? आता हे का ते काय म्हणतात बाळासाहेब दांजे की आठवले साहेब भाजपमध्ये गेले म्हणून आम्ही राष्ट्रवादी पक्ष स्वीकारला। आता बाळासाहेब दांजे कुठे आहेत? बाळासाहेब दांजेला लाज वाटायला पाहिजे की माझ्यासारख्या नेत्याला म्हणतोय आठवले साहेब भाजपमध्ये गेला म्हणून मी इकडे राष्ट्रवादीकडे आलो, आता तो कुठे आहे? तुमची काय भूमिका आहे? आठवले साहेबांसारख्या नेत्यावर आरोप करून तू बाहेर पडतोय। सुप्रिया सुळे आल्यावर नंतर मग मी रिपब्लिकन पक्षाचा नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, आणि नंतर आता कुठे गेला तू?
कुठं आहेत आता सध्या बाळासाहेब कुठं आहेत? भाजपमध्ये गेला. ज्या भाजपला विरोध करून तो बाहेर पडला. ज्या भाजपला विरोध म्हणून हा, त्यांनी मोठे पडला साथ सोडली. साथ सोडली. आता मोठे पडला विरोध म्हणून पुन्हा एकदा भाजपला साथ. मोहिते पाटलाचा विरोध नाही, मोहिते पाटलाचा नाही. मोठे पडले त्यावेळेस केले. बाळासाहेब दायला फक्त सत्ता पाहिजे. मोहिते पाटील असो नाही तर राम सातपुते असो, फक्त त्याला सत्ता पाहिजे. आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये आता हे जे टीकेचा वार चालू आहे, त्याच्यामुळे काय हानी वगैरे होईल पक्षाची वगैरे? काही नाही. बाळासाहेब गेला, दयानंद दांजे गेला, नंदकुमार केंगार गेला, किंवा विकास दांजे गेला, किंवा अटल साहेब गेला, पक्षात काहीही फरक पडत नाही. पक्षाप्रमाणे चालतो. आता नंदकुमार केंगार आमचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत. ते रिपब्लिकन पक्षाचं काम करतात आणि रिपब्लिकन पक्षात त्यांचा जन्म रिपब्लिकन पक्षात झाला. जन्म ज्यावेळेस बाळासाहेब दांजे हयात नव्हते त्यावेळेस नंदकुमार केंगारचं काम चालू होतं. माशन दांजे त्यांचा थोरला बंधू ते आमच्या बरोबर होते. नंदकुमार केंगार असतील, विजय जाधव असतील, हे सगळे आम्ही टीम जे आहे पॅन्थरचे, अरुण पवार असतील, हे आम्ही पॅन्थर मध्ये काम केलेलं आहे. आणि नंदकुमार केंगार ही इतर जातीचा असल्यामुळं आठवले साहेबांची भूमिका काय आहे? आठवले साहेबांची की पक्षामध्ये इतर जातीचे बहुजन समाज असावा ही आठवले साहेबांची भूमिका आहे. आणि त्या बहुजन समाज असावा म्हणून नंदकुमार केंगार एकमेव असा माणूस आहे या माळशिरस तालुक्यात की ते रिपब्लिकन पक्षाबरोबर सच्च्या दिलानं आणि प्रामाणिकपणे काम करतो. त्यांचा समाज, आता मी त्याविषयी बोलू शकत नाही, परंतु रिपब्लिकन पक्षासंघ एकनिष्ठ म्हणून आठवले साहेबांनी त्यांना महाराष्ट्र राज्याचं उपाध्यक्ष पद न वागता त्यांना दिलेलं. आठवले साहेबांचा त्यांच्यावर निष्ठा आहे, प्रेम आहे. आठवले साहेबांचं प्रेम आहे त्यांच्यावर. आणि काल जी टीका टिप्पणी झाली, आज जर बाळासाहेबाला माहित नाही, तो दिवस आम्हाला माहित नाही, ज्यावेळेस या माळशिरस तालुक्यामध्ये अन्याय अत्याचारात वाढ झाली होती. अन्याय अत्याचार भयान, दलितांवर अन्याय होत होते, मारत होते, तोडत होते. त्यावेळेस या अकलूज मधून नंदकुमार केंगार असतील, विजय जाधव असतील, किंवा आमचे हे असतील PS गायकवाड असतील. PS गायकवाड या माळशिरस तालुक्यामध्ये मोर्त म्हणजे रोपट पॅन्थरचं रोपट केलं आणि त्या माध्यमातून माळशिरस तालुक्यामध्ये संघटना उभारल्या. माळशिरस दंगल असेल, आता 39 दंगली या माळशिरस मध्ये झाल्या आणि त्या दंगलीमध्ये सगळ्या PS गायकवाड असतील, केंगार साहेब असतील, हे सगळ्या त्या दंगलीमध्ये ते होते. म्हणजे जी भूमिका घ्यायची होती, शासकीय असेल हे असेल, त्या प्रक्रियेमध्ये ते होते. आज जर 40-45 वर्ष जर केंगार साहेबांचं योगदान या माळशिरस तालुक्यात रिपब्लिकन पक्षाला असेल आणि बाळासाहेब जर अशी भूमिका घेत असतील की केंगार साहेब ह्या जातीचा आहेत, तर मी त्याचा निषेध करतो. बाळासाहेबाला सांगतो, तुम्ही कपड्यात राहा, नीट राहा. आज तुम्ही जे बोलताय ती तुमची भाषा योग्य नाही. आज रिपब्लिकन पक्षामुळे तुम्हाला सगळं मिळालं. तुम्ही गाडीत जे फिरताय त्याला फक्त रिपब्लिकन पक्षामुळे तुम्हाला गाडीत फिरायला मिळालं. आणि केंगार साहेब अजून सुद्धा केंगार साहेब त्यांच्याकडे गाडी नाही, त्यांच्याकडे टू व्हीलर नाही. आणि अशा माणसाविषयी तुम्ही जर बोलत असाल तर ते मग मला तर काय वाटतं माहिती का, तुम्ही राम सातपुतेची सुपारी घेऊन जर आमच्या कार्यकर्त्यावर जर असा आघात करत असाल तर हे आम्हाला नाही पटणार. मी ज्येष्ठ कार्यकर्ता आहे, मी पॅन्थर मध्ये 12 वर्षापासून पॅन्थर मध्ये काम केलेलं आहे. जर ज्यांनी योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानाची तुम्हाला कदर नसेल तर बाळासाहेब तुम्ही मला तर वाटतंय की तुम्ही महाराज नसाल.